तर चला मंडळी, राम राम. सर्वांचं स्वागत आहे आपल्या बेदडा कट्ट्यामध्ये. तर सर्वात पहिला सुरू तुम्ही पाहू शकता, हा पुतळा कुठला आहे तुम्हाला तर माहीतच झाला सर. आपल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक निलंगा या ठिकाणचा हा सुंदर असा छत्रपती शिवरायांचा पुतळा आहे. आणि आम्ही आता इथं दर्शन घेतो. मी पुकूभया आणि पुकूभयाची फॅमिली असं आम्ही सर्वजण आज जाणार आहोत बघा कुठं, थोरमाकणीला. तुम्ही पाहू शकता थोरमाकणीला जायचं कारण असं की आमचे परममित्र या ठिकाणी त्यांचं आराधना आहे. परममित्र म्हणजे कोण, तर मारुती भागवत शिंदे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी कडला त्यांचं बॅनर पण आहे. आणि इथून आता कमानीतून चालू बघा, आम्ही मस्तपैकीमध्ये आत्ताच आलो बाहेरल्या कमानीत. आता इथून जरा पुढे गेलं थोड्याशा अंतरावर आहे सुंदर असं मारुती रायाचं सुंदर असे भव्य असं असणारं मंदिर. चला तर मंडळी, आपण आलो बघा गावात. आणि तुम्ही जर पाहता असाल तर समोरच असं पार्किंग आणि लगेच सुंदर असं भव्य असं मंदिर आणि समोर असणार छोटंसं सभागृह आणि तिकडं असणार मोठं असं अन्नदान असं सभागृह. तर आता इथं आलो पकोबायला म्हणलो घ्या गाडी काढला. बस बघा हो का मारुती कसं बसल्यात आपल्या गावचे चिरंजीव. सुंदर असं बॅनर छापलेले आहेत या ठिकाणी. तर मंडळी, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता म्हणजे भावना वहिनी व या ठिकाणी सर्व आमचे पुकबायातीन आज या ठिकाणी आपल्या गावातील मारुती भागवत शिंदे यांचा आराधना असल्यामुळं मी आलो आज माकणीला मारुती रायाचं दर्शन घेण्यासाठी. आपल्या लांबजना नगरीमधील ही आराधना असल्यामुळे सकल लांबजनाकर या ठिकाणी आलेले आहेत, बरेच जण असं म्हणायला काही हरकत नाही. तर तुम्ही पाहू शकता तीर्थक्षेत्र मारुती रायाचं एवढं सुंदर असं मंदिर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटणार आहे. आणि इकडल्या साईडला आराधना असल्यामुळे कार्यक्रम, जेवणाचा कार्यक्रम इकडे असतो. आपल्याला तिकडे जायचे पण त्याच्या अगोदर तुम्हाला म्हणजे दर्शन देव इथं मारुतीच्या कळसाचं बघा कसं आहे, कळस जबरदस्त आहे का. तर अशा पद्धतीने थोड्याच वेळात आम्ही मध्ये जाऊन मस्तपैकी आधी दर्शन देऊन घेतो मारुती रायाचं. कारण तो रक्षक होतो का हो का डरणा म्हणल्यासारखं हनुमंतराया पाठीशी राहिल्या आपल्याला कोणाचीच आणि कशाची भीती राहणार नाही आजपर्यंत नाही. राम राम. हे पाहू शकता आपले लहान वया आलेले आहेत या ठिकाणी. झालं जेवण आता आलो एकलं झालंच नाही घरच्या आलेत का. वहिनी आहेत, त्यांची आई बी आहेत, सगळं आपले लांबून फॅमिली या ठिकाणी आलेली आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता. तर सकल टीम या ठिकाणी आल्यात, बरेच जण लांबजणचे आल्यात. आज मारुतीचं या ठिकाणी कार्यक्रम असल्यामुळं हो बघा मागे हो आई साहेब बी आल्यात आणि वहिनी बी आल्यात. सकल टीम या ठिकाणी आलेली आहे आणि सुंदर असा कार्यक्रम झाला का जेवण महाप्रसाद आता आला तर चला दर्शन झालं. चला दर्शन घ्या आता या ठिकाणी महाप्रसाद खायला चालेल. आम्ही दर्शन घेऊन आता आलो आम्ही. तर अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी आपली आता ज्या पापमाची मंडळी व लखांची मंडळी या ठिकाणी गाठ पडेल ती, तर ते हे या ठिकाणी आलेले होते. त्यांना मला ब्लॉगमध्ये घेऊ. अतिशय सुंदर असं या ठिकाणी जर आपण पाहत असाल तर आपले मारुती रायामध्ये बसलेले आहेत, जे की पवित्र आणि जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जातं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अतिशय प्राचीन असलेलं हे मंदिर या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. तर वीर बजरंगी हनुमान की जय, जय जय श्रीराम. तर मित्रांनो या ठिकाणी आम्ही आलो दर्शन घेऊन आम्ही त्यानंतर महाप्रसादाकडे जाणार आहोत. तर चला त्याच्या अगोदर आपण दर्शन बी घेऊ. जर कोणाला शनिवार मंगळवारी येत जावा, दर्शन घेत जावा. हनुमंतरायाचं दर्शन घेतलं कधी वाया जाणार नाही. चला मित्रांनो भेटू. चला हवा या ठिकाणी पाहू शकता पापमाचे सर्व मंत्रिमंडळ या ठिकाणी आलेलं आहे, दर्शन घेत आहेत. मारवाडी समाज लई खतरनाक राहते बाबा, देवाला धरून राहतात मग कल्याण होतं बाबा. बघा सकल परिवार या ठिकाणी आलेला आहे. ए छोटा पाकिट ए हा हा. अशा पद्धतीने सकल मंडळी आलेली आहे मित्रांनो, दर्शन घ्या. बघा इकडे जेवणाचं चालू आहे नियोजन म्हणजे महाप्रसादाचं. जिकडं बघल तिकडं पूर्ण लांबजण करत दिसले आहेत आपल्याच गावातील लोक आणि बाहेरून आलेले काही भाऊ या ठिकाणी दिसत आहेत. थोडे भावी भक्त बरेच. तर हे बघा सर्व आपले लांबजण करत गँग आहे पाहू शकता. आणि पावसाचं वातावरण असल्यामुळं जेवणाचं नियोजन या ठिकाणी सभागृहामध्ये पाहू शकता.
परंतु आता पावसाचं वातावरण झालेलं आहे, बहुतेक बाहेर करते काय सांगता येत नाही, परंतु आम्हाला आता जेवायला मध्येच आहे असं वाटलं बघा. आराधना भवन बघा, सुंदर असं नियोजन आहे या ठिकाणी मातीत खरेदी. मला म्हणलं आता एवढं सांगितलं म्हणलं जावंच लागतं, मग गेलो बघा मध्ये. त्यामुळे असं दाखवायचं होतं मला. चला त्यामध्ये जाऊ मित्रांनो, पाहू कसं आहे काकांमधलं नियोजन. बघा असं नियोजन हवं जबरदस्त असं छान आहे बघा. आणि जेवण घेऊन बसायचं मग म्हणजे ताटल्या मग भरती झाल्या तुम्ही वाढणार मग काय बसलो आम्ही एका इकडे सर्वजण गावातले एका इकडे केदार पाटील टण्याहून करले आता आम्ही बसणार जेवण टाकत. चला तर मंडळी, अशा पद्धतीने आमचं जेवण झालेलं आहे. तुम्ही जर या ठिकाणी पाहत असाल तर पूर्ण जेवण करण्यासाठी भावी भक्त या ठिकाणी बसलेले आहेत. खूप सारा मोठा अन्नदान या ठिकाणी मागणीमध्ये दर मंगळवार आणि शनिवार होत असतं. सुंदर असं नियोजन 4 वाजल्यापासून सुंदर असं जेवणाचं महाप्रसाद नियोजन या ठिकाणी चालू आहे. आणि आता 7 वाजून गेलेले आहेत तरी सहित तुम्ही जर पाहत असाल तर मोठ्या मोठ्या पंक्ती भव्य सभागृहामध्ये बाहेर खुल्या पटांगणामध्ये बसलेले आपल्याला पाहायला भेटत आहेत. आम्ही बी जेवण केलो, आता सर्वजण जेवण करत आहेत. मित्रांनो नक्कीच या ठिकाणी या शनिवार किंवा मंगळवारी आराधनाचा कार्यक्रम होत असतो. नक्कीच येऊन या ठिकाणी भेट द्या आणि तिथला आनंद घ्या. चला तर कसा वाटला आपल्या मागणीमधला छोटासा ब्लॉग नक्की सांगा. राम राम.